या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवल्यातील कापसे पैठणीचे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम म्हणजेच कापसे रेमंड। सर्व नामांकित ब्रँडचे शर्ट, पॅन्ट, शर्टिंग आता एकाच ठिकाणी। लग्न सराईनिमित्त डिझायनर शेरवानी, जोधपुरी, सूट, कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन, तेही योग्य दरात उपलब्ध। सोबत टेलरिंगची सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या कापसे रेमंड, कापसे पैठणी शेजारी काळामाती रोड, येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी। देवळाणे येथे नुकसानग्रस्त जाधव कुटुंब यांना घर बांधून देण्याचे दिले आश्वासन। नाशिक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे सर्वाधिक नुकसान नाशिकच्या येवल्यात झाले असून देवळाणे, बोगटे, नांदूर, आडगाव, निमगाव, मड या गावांमध्ये घरांची पडझड, कांदा चाळीचे नुकसान व केळी बागांचे नुकसान झाले आहे। देवळाणे येथील बाळासाहेब जाधव या शेतकऱ्याच्या घराचे छत कोसळून 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान देवळाणे व बोगटे येथे कांदा चाळ व केळी बाग नुकसानीच्या ठिकाणी समीर भुजबळ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शासन दरबारी अहवाल सादर करण्याच्या सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी केल्या। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, वसंत पवार, किसन धनगे, अरुण काळे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष दत्ता निकम, मकरंद सोनवणे, संतोष खैरनार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। भाऊ, आपल्या येवल्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालंय, आपण पाहणी केली, काय दिलं सगळं? काल अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे जे आहे अचानकपणे मुसळधार असा पाऊस, वारा असं हे सगळं झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जे आहे कांद्याच्या ज्या चाळी, जे साठवलेला जो कांदा होता त्या चाळीच्या जे शेड आहे ते अक्षरशः ते जे आहे कोलमडून गेलं आणि त्याच्यामुळे सगळं पाणी त्या कांद्यामध्ये शिरलं आणि मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा केलेला होता। ते एक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। काही घरं आहेत, त्या घरांवर जे पत्र्याचे शेड आहेत आणि त्या शेडवर पत्रे राहावेत म्हणून विटाचं बांधकाम केलेलं होतं। ते वारा एवढा जोरात होता की ते पत्रेसुद्धा उडून गेले आणि त्याच्यामुळे विटा ज्या वरच्या ज्या ठेवलेल्या होत्या ते खाली ज्या माणसं जी बसलेली होती, काही म्हातारी माणसं होती, काही आजीबाई होत्या, त्यांच्या डोक्यावर लागलेला मार आहे। तर अशा पद्धतीने त्यांना इजाही झाली आहे, त्यांच्या घराचंही नुकसान झालेलं आहे। आदरणीय भुजबळ साहेबांनी काल जे आहे जे पेशंट्स आहेत, 3 पेशंट मावट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्यांचा औषधोपचार वगैरे सर्व जे आहे खर्च करण्याचं जे आहे मान्य केलेलं आहे। त्याचबरोबर आता पंचनामासाठी लोक आलेले आहेत, पंचनामा करायला सांगितलं आहे। काही ठिकाणी सोलरचं नुकसान झालं आहे, काही ठिकाणी कांद्याच्या चाळीचं नुकसान झालं आहे, काही घरांचं नुकसान झालं आहे। या सर्वांचं जे आहे पंचनामा करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत कशी मिळवता येईल यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू। त्याचबरोबर आम्ही आमचे सर्व कार्यकर्त्यांनी मिळून जे आहे कार्यकर्त्यांना मी सांगितलेलं आहे की त्यांनी आता त्या घराची जी आहे त्यांची जरा साफसफाई करून, डागडुजी करून त्यांना त्वरित राहण्यालायक करण्याच्या दृष्टीने जे आहे, काही वरून पत्रे टाकायचे असेल तर पत्रे, फॅब्रिकेशन करायचं असेल तर फॅब्रिकेशन करणे, अशा पद्धतीचं कामसुद्धा करायला जे आहे मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।